बीड जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून अवकाळी पाऊस पडतोय. यामध्ये गारांचा देखील पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय. मी सध्या लिंबागणेशच्या परिसरामध्ये पोखरी गावामध्ये आहे. या ठिकाणी टरबूजाची शेती आहे. जवळपास 1.5 एकरमध्ये ही शेती आहे. आपण पाहू शकतो एकदम छान पद्धतीने हा प्लॅन्ट इथे शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून उभा केला आहे. पण याच गाराच्या पावसामुळे आता या शेतीला फटका बसलाय. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी जो गारांचा पाऊस पडला त्यामध्ये हे टरबूज जे आहेत जे सध्या लहान आहेत, पण या गारांच्या मारांमुळे या टरबूजांचं अक्षरशः म्हणजे असे टवके उडून गेले आहेत आणि वेलापासून हे टरबूज तुटून बाजूला झालेले आहेत आणि प्रत्येक जे फळ आहे जे टरबूज आहे याला गारांचा फटका पडल्यामुळे आता ते टरबूज उपयोगात येणार नाही किंवा त्याची वाढ होणार नाही. ती वाढ खुंटलेली आता ते टरबूज कामाचं नाही. हा प्लॅन्ट आता पूर्णपणे असा उद्ध्वस्त झालेला आहे. जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय कशा पद्धतीने आपण खर्च केला होता आणि किती खर्च आला होता आणि आता तुम्हाला यामधून काय मिळेल का? आता सध्या हे प्लॉट लागवडीपासूनचा खर्च आणि प्लॉट लागवडीला मला साधारणतः आता 30-35 दिवस झाले प्लॉट लावून. ह्यो पूर्णतः खर्च आतापर्यंत माझा 1 ते 1.25 लाख रुपये आत्तापर्यंत गेलेले आहेत. आणि ह्याच्यातून आता ह्याच्यामध्ये काहीच म्हणजे ह्या 2 दिवसापूर्वी गारा पडल्यापासून आता सध्या प्लॉट सेटिंगच्या अवस्थेत होता. काही फळं मोठे झालेत, काही लहान छोटे होते, पण या गाराच्या तडाख्याने पूर्णतः म्हणजे प्लॉट गेलेला आहे. आणि ह्याच्यापासून आता काहीच म्हणजे 90% प्लॉट गेला आहे आणि आता अपेक्षा तर शून्य म्हणजे मावळलेले आहे. काय म्हणजे हे पीक आता हाताला येईल का? यानंतर जे काही येईल पीक यामध्ये काही उत्पन्न मिळेल असं वाटतंय? आता शेतकरी म्हणून तर प्रत्येक शेतकरी पीक म्हणल्यावर त्याला लेकरा बाळासारखा बघतो आणि त्याच्याकडे मी आशाने बघतोय. आणखीन त्यासाठी मी झटणार आहे थोडंफार. जर आलंच योगा थोडंफार जे राहिलं तर ते प्रयत्न करणार आहे. कृषी विभागाकडनं किंवा काही पंचनामे वगैरे करण्यात आलेत का? कोणी पाहणी करायला आलं होतं का? आज सकाळी आमच्या विधानसभेचे म्हणजे आमदार साहेब संदीप भाई आलते, तहसीलदार साहेब आलते, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष पण आलते. प्रत्येकाने आले, पाहणी केली आणि पंचनामा करू असं सांगून गेले. काय परिस्थिती आहे? तुमच्याकडे आंबे आहेत, कसे आहेत आंब्याची सध्या परिस्थिती? जे आता हे आज टरबूज झाली हीच परिस्थिती सगळी. आंबा गहू हे सगळी जी परिस्थिती माळव्याची काय सगळी सारखीच झालेली. किती खर्च आला होता लागवडीसाठी आणि आता काय हाताला काही लागणार आहे का? आता हे सांगत येत असं 90% तर आमच्या खर्च करून 1.25 लाख जा गेले ते म्हणते तसं 90% आता काही खर्च करून उपयोगच नाही आमचा. काय मागणी आहे आता मागणी थोडी आम्हाला 10-5चे सहकार्य, आम्हाला काय अपेक्षा काहीच नाही की जे आहे ते. ही परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. लहान लेकराप्रमाणे यांनी या फळबागेला जोपासले आणि ही आज गारपिटीमुळं त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निघून गेला आहे. काय परिस्थिती आहे आणि कुठल्या पिकांवरती या गारपिटीचा परिणाम झाला? सर, गेल्या 4-5 वर्षापासून जर पाहिलं आपण तर इकडल्या परिसरामध्ये जे तरुण शेतकरी आहेत त्यांनी पारंपरिक गहू, ज्वारी, बाजरी पीक न घेता फळबाग लागवड म्हणा किंवा याकडे त्यांनी जास्त जोर दिलेला आहे. आणि ज्या 2 दिवसामध्ये जी गारपीट झाली त्याच्यामुळे एकंदर जर पाहिलं तर जे शेतकरी अगदी उद्ध्वस्त झालेला आहे त्यांचा खर्चसुद्धा निघणार नाही. आता आमदार येत आहेत, या ठिकाणी तहसीलदार येत आहेत, मंडळाधिकारी येत आहेत. दरवर्षीप्रमाणे ते येणार, पंचनामे करणार, कागद काळे करणार, परंतु खरंच यांना मदत मिळणार का हा खरा प्रश्न आहे. कारण गेल्या वर्षी जी नुकसान झाली होती ती यावर्षी अजून मिळालेलं नाही. त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की खरंच जर एकतर बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं आपण तर गेल्या वर्षी जवळपास 250 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. 9 वर्षाच्या सुरुवातीला 2 महिन्यामध्ये तब्बल 50 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि जर खरंच शासनाला वाटत असेल की शेतकरी उभा राहायला पाहिजे तर वेळेवर आणि ताबडतोब त्यांना मदत मिळाली पाहिजे. केवळ घोषणा करायच्या, पत्रबाजी करायची, फोटो सेशन करायचं याला काही फारसा अर्थ नाही असं मला वाटतं. शेतकऱ्याच्या तोंडाला पानं न पुसता शेतकऱ्याला थेट मदत केली पाहिजे अशी मागणी आता शेतकरी वर्गातनं केली जाते. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड.